नमस्कार मित्रांनो, प्रवीण रेटका हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील काही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी आपण घरकुल योजना जी काय आहे ते राबवतोय. घरकुल योजनेसाठी आपण दिलेला जो संपर्क क्रमांक आहे त्याच्यावरती कॉल न करता आपण फक्त आणि फक्त मेसेज करायचे आहेत. व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला त्याचा जे काही मेसेजचं उत्तर आहे ते उत्तर देऊ. आपल्याला कशा पद्धतीने घर हवं आहे, काय हवं आहे, कुठं हवं आहे, हे जे काही असेल ते त्या पद्धतीने आपण तुम्हाला त्याचे सर्व काही उत्तर आणि ते माहिती सर्व काही पुरवत राहू आपण ह्या सगळ्या गोष्टी. पण कॉल करू नका, मेसेजेस करत राहा. आपण या विषयाकडे जाऊया. सुरक्षा रक्षकांचं आरोग्य आणि आरोग्य तपासणी या विषयी आज आपण घेतलेला आहे. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला व्हिडिओ पाहता येतील. बरेच सुरक्षा रक्षक कालांतराने फोन करतात, म्हणतात साहेब ते व्हॉट्सअपला व्हिडिओ आला नाही, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नाही आणि बेल आयकॉन बटन जी घंटा आहे ना त्याला प्रेस केलं नाही, तिथे ऑल केलं नाही, म्हणून तुम्हाला ते व्हिडिओ यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच पाहायला नाही मिळत आहेत. आणि हो, आपला व्हिडिओ हाईप करायला विसरू नका, हाईप पण करत चला. चला तर जाऊया आपले या विषय असा आहे मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत असलेले आपले नोंदित सुरक्षा रक्षक यांची आरोग्य तपासणी. आणि सुरक्षा रक्षकाचं आरोग्य म्हटल्यानंतर त्यानं काळजी घेतलीच पाहिजे. त्याच्याने त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी म्हटलं तर आपली ESIC राज्य कामगार विमा, राज्य कामगार विमा अंतर्गत आपल्याला ह्या सगळ्या काही योजनाचा लाभ जो आहे तो आपण घेतो आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी, आणि तो आपल्याला सर्वांच्यासाठी लागू आहे. परंतु आरोग्य तपासणी ही आपल्याला कालांतराने ही करावीच लागते, कारण आपल्या सुरक्षा रक्षक हा कर्तव्यावरती असताना मित्रांनो कसं आहे, मेडिकल तपासणी म्हणजे आरोग्य तपासणी का करावी असा प्रश्न पण आहे आणि ते किती कालांतराने करावी हा पण एक प्रश्न आहे. काही वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपण मेडिकल चेकअप, हेल्थ चेकअप हे झालं होतं आणि कंपल्सरी केलं होतं सर्वांना. ते केल्याशिवाय त्याला कोणत्याही वस्तू जे काही सुविधा आहे ते मिळणार नाहीत, त्यामुळे त्यांनी कंपल्सरी केलं होतं. हा शासनाने जर नव्याने काय सांगितलं, आपल्या शासनाने जर म्हणजे शासन हे नेहमीच बरं का, असं नाही आहे शासन की ते कोणत्या अधिकाऱ्यांनी, कोणत्या मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा आणि कोणी असा आदेश द्यावा असं काही नसतं. शासकीय कार्यप्रणालीमध्ये जे अधिकाऱ्यांच्या नियमावलीमध्ये येतात त्या अधिकारी ते नियमावलीचे पत्रव्यवहार जे आहे ते त्या डिपार्टमेंटला ते करत असतं. तसंच शासनाचं आपल्याला मंत्रालयामधून किंवा शासन स्तरावरती असे काय पत्रक निघतात की ज्या ठिकाणी डिफेन्स किंवा आरोग्यविषयी आपल्या सुरक्षा रक्षक, सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असलेले जे कोणी असेल तर त्यांना त्यांची आरोग्य तपासणी करून घ्या असं सांगण्यात येतं. तर आपली आरोग्य तपासणी आपण ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येतो त्यावेळेस काय करतो, सुरक्षा रक्षक मंडळाने पत्रक दिले की आपण जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये जातो. जे जिल्हा रुग्णालय आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये आहे ते जिल्हास्तरीय अशा रुग्णालयामध्ये जाऊन तिथं आपण ते हेल्थ चेकअप जे आहे ते आपलं करतो आणि त्याचं मेडिकल फिट सर्टिफिकेट आपण आणून जमा करतो. परंतु सुरक्षा रक्षक मंडळानेच सानपाडा नवी मुंबईमध्येच आपण ही आरोग्य तपासणी केली होती. आता मी हा प्रश्न का घेतो आहे, आता नव्याने परत जर शासनाने असं सांगितलं तर कोणत्या कोणत्या आरोग्य तपासणी असाव्यात आपल्या ह्या ह्याच्यामध्ये ना मित्रांनो, साधारणतः प्राथमिक तपासणी जी आहे, बेसिक तपासणी काय आहे, त्याच्यामध्ये वजन, उंची वगैरे असते, रक्तदाब जे आहे, नाडी, श्वसन, दृष्टी तपासणे, श्रवण यंत्र म्हणजे कान जे आहे ते, छाती, हृदय, फुफ्फुस तपासणे, ह्या सगळ्या काय गोष्टी ह्या साधारणशा ह्याच्यामध्ये आल्यात, त्यासुद्धा चेक होणं फार जरुरीचं आहे. आता रक्त व प्रयोगशाळात तपासण्याचे जे लॅब टेस्ट जे आहेत ते कोणत्या कोणत्या असाव्यात, अनिवार्य असाव्यात, त्याने असाव्याच हव्यात. आता जर सुरक्षा रक्षक मंडळाने परत जर तपासणी घेतल्याच तर आपण आवर्जून ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतो की ह्या होणे जरुरी आहे. कोणते आहे, CBC टेस्ट, कंप्लेंट ब्लड कंटेंट, रक्तातील साखर, फ्लेट, लिपिड प्रोफाईल, LTFT म्हणजे लाईव्ह फंक्शन टेस्ट, KFT म्हणजे काइंडली फंक्शन टेस्ट, HIV हेपेटायटिस B म्हणजे शासनाच्या नियमानुसार हे असणं फार आवश्यक आहे आणि टेस्ट हे झाल्याच पाहिजेत. आता त्याच्यानंतर येते हृदय व ताण संबंधित तपासणी, ही फार आवश्यकता आहे, कारण आत्ता बहुतांश आपले काही सुरक्षा कर्मचारी अटॅक या सर्व काही गोष्टीमुळे दगावलेत
काही लोक लवकर त्यांना इलाज करता आला म्हणून ते सुखरूप आता आहेत, परंतु असं होऊ नये आणि याकरता काय करावं आणि या टेस्ट का कराव्यात, कारण आपल्याला काही आजारपण आहे का हे माहिती करता हे तपासणं फार जरुरीचं आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावरती जो काही इलाज असेल तो इलाज करणं फार जरुरीचं आहे आणि म्हणून असणं फार जरुरीचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ECG केलं पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. गेल्या वेळी ECG काय सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नाही, पण ह्यावेळेस मी आवर्जून सांगेन, सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनासुद्धा सांगेन, सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव गौरव साहेब यांना तर आवर्जून सांगेन की साहेब यावेळी जर टेस्ट करायचं असेल तर ECG असणं फार जरुरीचं आहे. बरं, ते एक असणं जरुरीचं नाही, 2-2 असावं. आणि एका दिवसामध्ये किती आपण सुरक्षा रक्षक तपासणी करू शकतो, काय काय त्याच्यामध्ये तपासणी होऊ शकतात आणि ज्या तपासणी आहेत या सगळ्या तपासणी त्याच्यामध्ये अनिवार्य करा, फार जरुरीचं आहे. कोणतं हॉस्पिटल्स कोणतं आपण त्याच्यामध्ये घेत आहे माहिती नाही अजून काय पुढं होईल किंवा नाही होईल, परंतु या टेस्ट होणं फार जरुरीचं आहे. त्याच्यानंतर 40 वर्षावरील कर्मचाऱ्यांची TMT म्हणजे टेस्ट जे असतं ते टेस्ट झालं पाहिजे. नंतर मानसिक ताण मूल्यांकन जे आहे ते ट्रेस जे आहे तो त्याचंसुद्धा होणं जरुरीचं आहे, कारण हे एक मानसिक त्रास मानसिक आजारसुद्धा आपल्या काही सुरक्षा रक्षकांना जळतो. बरेचसे सुरक्षा रक्षक काही वेळेस विचार करत बसलेले असतात, विचार करतात कोणत्या विचारात असतात, कामावरती त्यांचं लक्ष राहत नाही की कामावरती येणारे जाणारे जे लोक असतात त्यांच्याकडे त्यांचं लक्ष राहत नाही आणि दुर्लक्षित होतं. माणूस तर तिथे उभा आहे परंतु तो मन आणि बुद्धी त्याची इतरच कुठेतरी आहे, त्यामुळे ते कर्तव्य व्यवस्थितरित्या नाही असं समजलं जातं आणि म्हणून त्याची ते तपासणी जरुरीच आहे. आता शारीरिक फिटनेस व तपासणी कोणत्या कोणत्या, गुडघे पाठदुखी तपासणी, सांधे व स्नायू शक्ती, नंतर फ्लॅट फूट तपासणी, फिजिओथेरपी सल्ला असणं जरुरीचं आहे. मानसिक आरोग्य तपासणी ज्यात मी म्हटलं डिप्रेशन, रात्रीच्या शिफ्टचे परिणाम असू शकतात, सामोपचार संदेश तुम्हाला त्याच्यामध्ये जो मनोरोग तज्ज्ञ जे असतात त्याला आपण काय म्हणतो सायकोलॉजिस्ट असतात त्यांचासुद्धा सल्ला आणि ते सुद्धा असणं फार जरुरीचं आहे. मी मध्यंतरी बऱ्याच वर्ष झालं, आता मला आठवत नाही सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष कोण होते, तपासणी अशाच चालू होत्या, त्यावेळेस मी ते सुचवलं होतं की जे असं सायकोलॉजिस्ट असतात ते सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये एक दिवस असा द्यावा त्यांना आणि त्यांना एक जागा अशी द्यावी त्या ठिकाणी त्यांनी यावं आणि त्याची अपॉइंटमेंट घ्यावी, एक दिवस ठरवावा आठवड्यातला आणि तो दिवस असावा आणि ज्यांना थेरपी घ्यावीशी वाटते किंवा ज्यांना खरोखरच वाटते की मला आवश्यकता आहे तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते त्याचा जो सायकोलॉजिस्ट आहे तर ते डॉक्टर जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून सल्ला मसलत नक्कीच घ्यावा. इथंपर्यंतची परिस्थिती आहे का असं काही लोकांना प्रश्न पडला असेल, जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना प्रश्न पडला असेल, तर हो, असं आजच्या युगामध्ये जर पाहिलं तर स्ट्रेसफुल आपलं जे जीवन आहे ते धावपळीचं आहेच आहे, त्याबद्दल काय दुमतच नाही आहे. मग त्याच्यामध्ये असं सायकोलॉजिस्ट जे काही तज्ज्ञ असतात त्यांनीसुद्धा बरेचसेच आजार उपचार जे आहेत ते कमी होतात आणि ते सल्लासुद्धा घेतात आणि योग्य तो सल्ला त्यांचा असतो. त्यामुळं मी सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्यांना आवर्जून डोके साहेबांना विनंती करतो की साहेब सायकोलॉजिस्ट जे आहेत ते आपण असा एक नियुक्त करावा जे डॉक्टर्स आहेत आणि आठवड्यातला एक दिवस आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी ठेवावा. त्यांना जे एखादं हे करायचं असेल, कॉल करायचा असेल किंवा कशाद्वारे आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो, कॉलद्वारे किंवा संपर्क येऊन प्रत्येकाने बुकिंग कशा पद्धतीने करायची आणि त्या दिवसाची किती असावे ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तेवढी जर घेतली तर खरोखर हे एक आपल्या सुरक्षा रक्षकाच्या मनाला, मानसिक ताणाला, ह्या सगळ्या काही गोष्टीला बराचसाच फरक पडेल असं माझं प्रामाणिक मत आहे. मग ह्या आरोग्य तपासणी आपण केल्यानंतर पुढे इलाज करणं फार जरुरीचं आहे. आता रक्तामध्ये शुगर कंपल्सरी 90% लोक हे शुगर पीडित आहेत कंपल्सरी आणि बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना BP हाय BPचा इश्यूज भरपूरशा सुरक्षा रक्षकांना आहे. स्वतःची काळजी सुरक्षा रक्षक घेत नाहीत, बिलकुलही घेत नाहीत आणि मग कालांतराने काहीतरी गोष्टी दगावल्या जातात. मग त्यांच्या कुटुंबावरती येणारा जो परिणाम होतो, जो ताण येतो आणि सगळ्या काही गोष्टी अडचणीच्या होतात त्यावेळेस मात्र त्या कुटुंब मित्रांनो वाऱ्यावरती पडतं. आपण पाहतात की कशा पद्धत आपल्या सुरक्षा रक्षकाचं कुटुंबाला त्यांना माहीतसुद्धा नाही आहे की काय करायचं आणि काय नाही. मग या अशा काही गोष्टी होऊ नयेत, कारण
आपण ज्यावेळेस काम करत असतो आपल्याबरोबर आपला जो भूतकाळ आहे म्हणजे आपले आईवडील, वर्तमान काळ म्हणजे आपण आहोत आणि भविष्यकाळ म्हणजे आपली मुलं, हे तिन्ही काळाला घेऊन चालणारा हा वर्तमानमधला आपण आहोत. मग आपण कशा पद्धतीने असलं पाहिजे, आपल्या शारीरिक जे व्याधी आहेत त्याच्यापासून आपल्याला काय करता येईल आणि कशा पद्धतीने आपण सल्ला, योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार घेऊन ते कसं लवकरात लवकर बरं होईल, तज्ज्ञ काय म्हणतात याचा सल्ला फार जरुरीचा असतो. प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे तज्ज्ञ असतात. आपसात आपण चर्चा करून आम्हाला असं झालं मग मला तसं झालं आणि हे असं करायला पाहिजे असं न करता योग्य तो मार्गदर्शन घेऊन त्या इलाजावरती ज्या काही असेल रोग असेल किंवा अन्य काही पीडित असेल त्याच्यावरती इलाज करणं फार जरुरीचं आहे. म्हणून ही आरोग्य तपासणी जरुरीची आहे, अत्यंत जरुरीची आहे. फक्त जरुरीची नाही, अत्यंत जरुरीची. आणि म्हणूनच मित्रांनो कळकळीची विनंती आहे मला, शासनाकडे पण विनंती आहे की शासन फक्त पत्रकच काढतं, आरोग्य तपासणी करून घ्या. पण सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत यांनी थोडं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. संघटना प्रतिनिधी आपला जर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार करावा, आवर्जून पत्रव्यवहार करावा. ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनी या सुरक्षा रक्षकांच्या आरोग्याविषयी ही गोष्ट आहे आणि त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार करून काय काय त्याच्यामध्ये असावेत, तपासणी काय काय असाव्यात, आजच्या युगामध्ये काय तपासणीची जरूरत आहे त्यासुद्धा सर्व तपासणी त्याच्यामध्ये ठेवाव्यात, जेणेकरून पत्रव्यवहार झाल्यानंतर. आणि मी सुरक्षा रक्षकांना पण सांगतो की आपण फक्त हे मुंबईपुरतं बोलत नाही बरं का मित्रांनो, महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व सुरक्षा रक्षक बांधवासाठी आहे. म्हणून व्हिडिओच्या शेवटी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला, म्हणजे शेवटी जी महत्त्वाची गोष्ट असते ना ते राहूनच जाते. हे फक्त मुंबईपुरतंच नाही, महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांसाठी आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण शासन काय पत्रक फक्त मुंबईपुरतं काढत नाही, महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्यासाठी असतं. ते एक परिपत्रक निघाले की संपूर्ण सर्वांच्यासाठी असतं. संपूर्ण जिल्ह्यातले जे सुरक्षा रक्षक मंडळ आहेत त्यांनासुद्धा या सगळे काय अंमलबजावणी करावीच लागते. त्यांनासुद्धा असं पद्धतीने करावं लागतं. मग या तपासण्या असणं फार जरुरीचं आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा मित्रांनो. लवकरच या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला तपासणी वगैरे करण्याकरता सुरक्षा रक्षक मंडळ नोटिफिकेशन काढूही शकतं, शासन नवीन परिपत्रक येऊ शकतं. त्याच्या अनुषंगाने आपण आधीच तयारी करावी, याकरता हा व्हिडिओ होता, याकरता हा विषय होता मित्रांनो. विषय कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काय करा, काळजी घ्या. भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.